आणि आता बातमी येते महायुतीमधल्या अंतर्गत नाराजी संदर्भातली। कारण ड वर्ग महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने आता नाराजी नाट्य पाहायला मिळते ते महायुतीमध्ये। 4.5 लाख लोकसंख्या आणि सुमारे 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी आणि इतर महापालिकांमध्ये मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबतची कायदेशीर सुधारणा करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिलेत। पण यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समजतंय। ड वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती, ती पद्धत तशीच कायम राहावी असा नगरविकास विभागाचा आग्रह आहे, अशी ही माहिती आहे। त्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य रंगतंय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त IASच राहतील। कमिशनरच्या जागा या IAS करता आरक्षित आहेत। आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत। त्या ठिकाणी जर आपण IAS अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या IASच्या जागा कमी का करण्यात येऊ नये, अशा नोटिफाईड ठिकाणी IASच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार। तर फडणवीसांच्या कोणत्या आदेशामुळे शिंदे नाराज झालेत आपण ते बघूया। अ, ब, क वर्गातील 10 महापालिकांमध्ये यापूर्वीपासून सनदी अधिकारी आहेत। तर ड वर्गातल्या मीरा भाईंदर, कोल्हापूर, सांगली, अमरावती महापालिकेत IAS अधिकारी नियुक्त करणं अपेक्षित आहे। उर्वरित क वर्ग महापालिकेत मुख्याधिकारी सेवेतील किंवा सनदी सेवेतल्या अधिकाऱ्यांचं नियुक्तीचं धोरण आहे। महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। आणि याच अनुषंगाने आता या दोघांमध्ये नाराजीची ठिणगी पडली आहे का असंही बोललं जात आहे। तर शिंदे